अरे बापरे, इतका मोठा साप! आणि कुठं पकडला आणि कसा पकडला? चला तर मग तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, मी आलो आहे गणोरी म्हणजे यात्रेमध्ये. मोहम्मद खान महाराज यांची पुण्यतिथी होती म्हणून आम्ही आलो जत्रेमध्ये. तर बाई, तर मग हे दादा बघा जेवण खावण करून मस्त बसलेले आहे. जत्रा म्हणजे 2 दिवसाची असते. हे इतकं पाणी चालू होतं तरी पण लोकांची गर्दी पण होती. आणि तिथं भेटले मग माझे प्रेमाचे माणसं. आणि माझे प्रेमाची माणसं म्हणे, दादा तुम्ही ब्लॉग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ खूपच छान बनवता म्हणे, पुन्हा भातकुलीत एकच नंबर बनवता म्हणे तुम्ही. आणि चला तर मग तुम्ही पण करून घ्या मग दर्शन. आणि हा बघा छोटा बाबू किती छान मस्त उभा आहे विणा घेऊन. मी पण त्यासोबत एक फोटो व्हिडिओ काढला रे बाबा. पाया पण लागलो आणि केले मग दर्शन. मग गेलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. आणि चला तर तुम्हाला पण दाखवतो मग मंदिर. आणि बघा मग किती छान मंदिर आहे. एकच नंबर मंदिर आहे गणोरीचं विठ्ठल रुक्मिणीचं. इथं आहे भंडारा. सारे लोक थांबलेले आहे कारण बाहेर पाऊस चालू होता म्हणून त्याने मंदिरात जेवण ठेवलेलं. आणि बसलो मग जेवण करायला. आणि जेवण केलं आम्ही ना. मग आप्पाला घेतलं ब्लॉक मध्ये. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. मोहम्मद खान महाराज की जय. आणि हा पकडला साप अजगर जातीचा. आणि हा बघा वैभ्या, जसं काही यानं लहानपणी ढोलच नाही वाजवले रे बा. आणि भेटले मग नंतर माझे फॉलोअर्स. मला तुमची व्हिडिओ खूप आवडते म्हणे. तर मग तुमचा असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो. लवकर आपले 10K झालेच पाहिजे. तर मग आम्ही आलो कीर्तन ऐकायला. तुम्ही पण ऐका मग. आई वडिलांची सेवा तू कुठपर्यंत करशील रे? माहित मध्ये बोल. आई वडिलांची सेवा तू कुठपर्यंत करशील? बोल ना, माहित मध्ये बोल. आई वडिलांची सेवा कुठपर्यंत करशील? किती श्रीराम करा मग शेअर. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा.